चला लक्ष द्या, हा जो 1.4 आहे हा जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण उदाहरणं थोडीशी अवघड आहेत असं मुलांना वाटतं, म्हणून मी ही चारही उदाहरणं बोर्डवरती सॉल्व्ह करून दाखवणार आहे. 1.4 ची चारीच्या चारी बोर्डवरती लक्ष असेल. 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल मी शेवटून सुरुवात करतो, आधी चौथं घेतो मग पहिल्याकडे येऊयात. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. हे पहिलं इक्वेशन आहे. नंतर दिलंय 1/2 in bracket 3x plus y minus 1/2 in bracket 3x minus y is equal to -1/8. जर समजा हा 1.4 तुम्ही नजरेखाली टाकला तर तुम्हाला अशा व्हॅल्यू सेम सर्व ठिकाणी दिसत असतील, बरोबर ना? मग याच्यामध्ये काय काय सेम आहे त्याला सपोज करायचं. आता मी काय करणार आहे, मी इकडे 1/3x plus y ला m सपोज करेल आणि 1/3x minus y ला n सपोज करेल. तुम्ही काहीही सपोज करू शकतात, तुमच्या आवडीची नावं घ्या, लागेल ती आवडीची नावं घेऊ शकतात. कोणी व्ही घेऊ शकतं, कोणी झेड घेऊ शकतं, कोणी एक्स घेऊ शकतं, तुम्हाला लागेल ते नावं घ्या. मग आता इथे त्या व्हॅल्यू पुटअप करूयात. मग ही व्हॅल्यू काय आली m, ही व्हॅल्यू काय आली n इज इक्वल टू 3/4. आता डिनॉमिनेटर सेम करायचा ना, याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती आहेत पण इकडे आहेत का? मग याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 4 ने, 4 ने. म्हणजे इक्वेशन आलं 4m प्लस 4n इक्वल टू 3. हे झालं थर्ड इक्वेशन. आता इथे पण हा जो इकडचा पार्ट आहे हा वाला, हा पार्ट कोण आहे m. डिनॉमिनेटर मध्ये कोण शिल्लक राहिलाय 2. म्हणजे मग हे जे इक्वेशन होतं म्हणजे फ्रॉम इक्वेशन नंबर 2 समीकरण 2 वरून 1/2m minus 1/2n is equal to -1/8. ही कोणाकोणाला नाही समजली स्टेप? ज्यांना ज्यांना समजली नसेल त्यांनी ऑब्झर्व करा. हा पार्ट आपण सपोज केला की नाही, या पार्टला काय सपोज केलं m, या पार्टला काय सपोज केलं, मग कोण शिल्लक राहिला 2 शिल्लक राहिला का? इकडे पण कोण शिल्लक राहिला 2. कन्सेप्ट कळाली का? मग आता परत डिनॉमिनेटर्स आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती आहेत इथे, इथे. मग या दोघांना कशाने गुणलं की उत्तर 8 येईल? 4 ने. कशाने गुणलं की उत्तर 8 येईल? 4 ने. मग 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर किती येणार? म्हणजे आन्सर येणार 4m minus 4n इज इक्वल टू -1. हे झालं चौथं इक्वेशन. ही स्टेप समजली का सगळ्यांना? मग आता हे दोन इक्वेशन आहेत ते सॉल्व्ह करायचे. इथे पण 4n, इथे पण 4n, पण याचं साइन प्लस आहे, याचं साइन डिफरंट आहे, तर ऍडिशन करायचे. इथे मेन्शन करायचं आहे आपल्याला लेट इक्वेशन 3 + 4, या दोघी इक्वेशनची आपल्याला करायची ऍडिशन. मग इक्वेशन 3 4m + 4n इक्वल टू 3, 4m minus 4n इक्वल टू -1, याची केली ऍडिशन. 4 आणि 4 8, प्लस मायनस 0 झाला. 3 - 1 प्लस 3 - 1 प्लस 2, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 8 मल्टिप्लाइड तिकडे जाऊन, therefore m इक्वल टू 2/8 आणि therefore m इक्वल टू 1/4. बे एक बे बेचोकाट. आता हे कशात टाकायचं ठरलं आपलं? कुठल्या पण इक्वेशनला ना, माझा बेसिक क्वेश्चन आहे जनरल नॉलेजचा, हे आलेलं उत्तर पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकता येईल का? हो. दप्तर यायचं, आफ्रिकेत शिकायला जायचं. अरे नालायक, ही व्हॅल्यू कोणाची आहे? या पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये m दिसतो का रे? दिसतो. काय होपलेसपणा करता परदेशी? ही व्हॅल्यू कोणाची आहे? हे पहिल्या किंवा दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकता येईल का? नाही ना, तिकडे x बसलाय. जिथे x बसलाय तिथे जायचं का? नाही. लक्ष, आपण रस्ता वळून घ्यायचा. x दिसला की रस्ता वळवायचा का? कारण आपल्या बरोबर कोण आहे? m आहे, म्हणून आपण m चा रस्ता पकडायचा. m कुठल्या रस्त्यात बसलाय? तिसऱ्या किंवा त्याच्यात टाक. मग आपण हे तिसऱ्या मध्ये टाकूयात.
पुट m इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3. समीकरण 3 मध्ये टाकू. मग 4m प्लस 4n इक्वल टू 3. m ची प्राइस किती आहे 1/4. हा 4 कट, हा 4 कट. मग 1 प्लस 4n इक्वल टू 3. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर इज इक्वल टू 3 मायनस 1. मग 4n इक्वल टू 2. हा 4 मल्टिप्लाइड तिकडे जाऊन डिवाइड होईल. मग therefore n बरोबर किती येईल 1/2 येईल. मग दॅट इज, म्हणून m बरोबर किती आला 1/4 आणि n बरोबर किती आला 1/. पण प्रश्नामध्ये कोण दिलेला होता. मग आता पुन्हा ते मागच्या स्टेपला जायचं, पुन्हा मागच्या स्टेपला जायचं. म्हणजे ही जी सपोज केलेली स्टेप आहे ना, तिथे आपण बच्चाव m ची प्राइस काय सपोज केली 1/. प्लस y इज इक्वल टू 1/4. n ची प्राइस काय सपोज केली इज इक्वल टू. मित्र आणि मैत्रिणींनो, हे साइन फारच सुंदर आहे माहितीये का, बरोबरचं चिन्ह आहे हे, बरोबर हे. मग इथे वरती किती आहे, इकडे पण किती आहे, म्हणजे ही साइड आणि ही साइड बरोबर आहे. अंश अंश सारखा आहे, याचा अर्थ छेद पण कसा झाला. therefore इक्वेशन मिळालं आपल्याला 3x प्लस y बरोबर 4 आणि नंतर 3x मायनस y बरोबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन सोडवायचे म्हणजे x आणि y ची प्राइस मिळेल. काही काळजी करू नका, आपल्याला काही घाई नाहीये. मी जरी आज म्हटलंय की आज मॅरेथॉन बॅच आहे, संपवायचंय, पण संपवायचंय का आपल्याला. नाही समजलं मला सांगा, आपण 10 मिनिटं लेट जाऊयात, पण हे समजलं कीच मग पुढे जायचं. इथपर्यंत स्टेप समजल्यात ना. बरं, मग आता या दोन्ही इक्वेशन मध्ये साइन सेम आहे का डिफरंट आहे. मग आता काय करायचं, ऍडिशन. मग मेन्शन करूयात इक्वेशन 5 प्लस 6 3 प्लस 3 4 प्लस 2. हा 6 मल्टिप्लाइड तिकडे जाऊन डिवाइड, म्हणजे एक्सचा आन्सर किती आलं. आता कशात टाकाल, आता चालेल का परदेशी पहिल्या आणि दुसऱ्यात टाकलं तर आता चालेल. पण मग आपण सोपं काम करूयात, 5व्यात किंवा 6व्यात टाकू, कारण ते सोपं दिसतं इक्वेशन. मी हे 5व्यात टाकणार आहे. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5. समीकरण 5 मध्ये टाकू. मग therefore 3 into 1 plus y बरोबर 4. मग 3 प्लस y बरोबर 4. हा तिकडे जाऊन मायनस झाला आणि मग y बरोबर किती आला 1. आणि म्हणून x बरोबर पण 1 आणि y बरोबर पण, म्हणजे मग तुमचं सोल्युशन या पद्धतीने आलं. स्टेप समजल्यात 100%. पुढे क्वेश्चन नंबर 3, त्यातलाच थर्ड. त्यातला थर्ड आहे 27/x minus 2 प्लस 31/y plus 3 इज इक्वल टू 85. त्याच्यानंतर पुढचं इक्वेशन दिलंय त्यांनी 31/x minus 2 प्लस 27/y plus 3 इज इक्वल टू 89. हे दुसरं इक्वेशन. मग आता याच्यात काय सेम दिसतंय, मला ही व्हॅल्यू सेम दिसतीये, हो की नाही. मग आता याला तुम्ही काही पण सपोज करू शकतात, मनाला वाटेल ते सपोज करा. मी आता याला सपोज करतो x. चालेल ना. नाही चालणार, कारण प्रश्नात ऑलरेडी काय दिलाय. मग परत तोच नाही, एका प्रश्नामध्ये x किती वेळा पाहिजे, दोनदा नाही चालणार. मग आपण याला काही पण सपोज करू. काय घ्यायचं, नमन पटेल ए बी घ्यायचं. बरं, याला आपण a घेऊ आणि याला आपण काय घेऊ b घेऊ. मग आता हे इक्वेशन काय तयार झालं, पहिलं 27a प्लस 31b बरोबर 85 आणि नंतर 31a प्लस 27b बरोबर 89, हो की नाही. मग आता हे दोन्ही इक्वेशन सोडवले तर कशाचं उत्तर मिळेल, ए आणि बी चं. आणि मग ते ए आणि बी चं उत्तर याच्यात टाकायचं आणि पुढचा आन्सर येईल. करेक्ट ना. चला सोडवून काढूयात. काय करायचं, एक्स आणि वाय ची आलटापालट झाली आहे का.
हो का नाही? मग जर दोघांची जर आलटापालट झाली आहे तर काय करावं लागेल? मला वाटतं एकदा प्लस आणि एकदा, मग आता आपण एकदा प्लस करूयात. लेट इक्वेशन 3 + 4 थोडं डायरेक्ट लिहू का आता? या दोघांची ऍडिशन केली, या दोघांची ऍडिशन, तर मला वाटतं 58A प्लस 58B या दोघांची ऍडिशन केली तर 174. कॉमन काय? डिवाइड बोथ साइड बाय 58. म्हणजे आन्सर काय येणार? A + B इज इक्वल टू 3. हे झालं पाचवं इक्वेशन. आता या दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. कशातून काय मायनस कराल? तिसऱ्यातून चौथा का चौथ्यातून तिसरा? चौथ्यातून तिसरा. लेट इक्वेशन 4 - 3. मग 31A प्लस, डायरेक्ट घेऊ का? जमेल ना? 31 मधून 27 गेले, आन्सर इथे मायनस होईल. -4B बरोबर 4. कॉमन काय दिसतं? डिवाइड बोथ साइड बाय 4. म्हणजे A - B बरोबर किती? 1. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. दोघांची काय कराल? ऍडिशन का सबट्रॅक्शन? मेन्शन करणार. A + A 2 आहे, 3 + 1 हा तिकडे जाऊन डिवाइड झाला, म्हणजे A बरोबर किती आलं? आता ही किंमत जर आपण तिसऱ्यात टाकली, इथे टाकला 2, हा 2 प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल? आणि B ची प्राइस किती येईल? 1 येईल का? डोक्यात घुसलंय का पुन्हा सांगू? मग आता A ची प्राइस किती आहे? 1/x - 2 बरोबर 2. B ची प्राइस किती आहे? 1/y + 3 इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लाय करा, हे तिकडे गेले. 2 कंसात x - 2 1 कंसात y + 3. बाहेरच्या संख्येने आतल्या संख्येला मल्टिप्लाय करा. 2x - 4. कुठल्याही संख्येला एकाने मल्टिप्लाय केल्यावर उत्तर तेच येतं. हा मायनस आहे, इकडे आल्यावर काय होईल? म्हणजे 5 बरोबर 2x. हा इकडे आल्यावर मायनस होईल, -2 बरोबर y. हा मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाऊन डिव्हाइड होईल, म्हणजे आन्सर आलं 5/2. आणि याचा आन्सर किती आलं? -2. स्टेप्स लक्षात आल्या? क्वेश्चन नंबर 2 चेक करा. कशाला काय सपोज कराल? मी ते तुम्हाला सोडवायला देतोय, लगेच प्रयत्न कराल. क्वेश्चन नंबर 2 मला वाटतं असं इक्वेशन तयार होईल का डायरेक्टली? 10A + 2B = 4 आणि नंतर 15A - 5B = -2. हो का नाही? हे पहा, तुम्ही मला आहे ना क्वेश्चन नंबर 2 आधी सॉल्व्ह करून देणार आहेत. क्वेश्चन नंबर 2 जमला तर मग आपण क्वेश्चन नंबर 1 ला जाऊयात, नाही तर मी ते दोन्ही सॉल्व्ह करून दाखवेल. सुरुवात करा.